नमस्कार. बघता बघता दिवाळी येऊन ठेपली. दिवाळीची लगबग सुरू झाली. बऱ्याच ठिकाणी दिवाळीच्या कामांची सुरुवात देखील झाली असेल. तर दिवाळी ही रमा एकादशी या दिवसांपासून सुरू होते. आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. तर या दिवशी आपण गाई, म्हशी आणि पाडस यांची पूजा करत असतो. तसेच यावर्षी वसुबारस ही 28 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी ही पूजा घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने देखील करतात. दिवाळीतील सण आणि या सणांचे महत्त्व, यामागे काय पौराणिक कथा आहेत, तर वसुबारस हा सण का साजरा केला जातो यामागे अनेक कथा आहेत. तर या कथांमधील एक कथा म्हणजे समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूवर उद्देशून ही कथा आहे. एक म्हातारी होती, तिची एक सून होती. त्यांच्या घरात गुरे होती, गव्हाळी, मुगाळी, वासरे होती. एक दिवस सासू शेतावर गेली. जाताना ती सुनेला सांगून गेली, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. तिला सांगायचे होते की गहू मूग शिजवून ठेव, परंतु सुनेने याचा वेगळाच अर्थ घेतला व गोठ्यातील गव्हाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली. पानातील मांस बघून म्हातारी घाबरून गेली. तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला. त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली, देवा देवा कोपू नको, सून अज्ञान आहे, तिचा अपराध पोटात घाल, माझी वासरे जिवंत कर. देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली. म्हातारीने मग गाई वासरांची पूजा केली, त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला. मग ती जेवली, देवांचे आभार मानले. म्हातारी आनंदी झाली. ती जशी आनंदी झाली तशी तुम्ही आम्ही होऊ. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणांच्या दारी, पिंपळाच्या पारी, गाईच्या गोठी, सुफळ संपूर्ण. या दिवशी प्रत्येक जन्माच्या कामना पूर्ण होतात. यासाठी वासरासहित गायींची पूजा केली जाते. गोमातेचे महत्त्व पटवून जगातील गायींचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो. वसुबारस पूजा विधी व याचे महत्त्व. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. हिंदू संस्कृतीत गाईला विशेष दर्जा आहे. माते समान दर्जा दिला आहे. आपला प्रत्येक सण हा कृषी क्षेत्राशी जोडला गेलेला आहे. गाय ही माते समान मानली जाते, तर तिच्यामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. तसेच तिच्या अंगी असणारी उदारता, कृतज्ञता, शांतता यामुळे वसुबारस या दिवशी गाय व तिचे वासरू यांची पूजा करतात. आश्विन कृष्ण द्वादशी या दिवसास वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे देखील म्हणतात. तर या दिवसापासून दिवाळीची सुरुवात मानली जाते. तसेच या दिवशी आपण गाय व वासरांची पूजा देखील करत असतो. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी संध्याकाळी गाय व वासरांची पूजा केली जाते. तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गाय व वासरांची पूजा या दिवशी करत असतो. याने आपल्या घरात सुख शांती राहते. कामधेनू आपण गाईला म्हणत असतो. ते म्हणजे गायीपासून मिळणारे दूध, दही, ताक, लोणी, तूप, शेण, गोमूत्र या सर्व गुणकारी आहेत. गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग आहेच. हे आयुर्वेदिक औषधी मानले गेले आहे. या दिवशी बऱ्याच महिला उपवास करतात. या दिवसापासून अंगण सारवून, सडे काढून, रांगोळ्या काढून तसेच दिवे लावून आपण लक्ष्मीचे स्वागत करत असतो. गाई व वासरांची पूजा करत असतो. या दिवशी बरेच जण गहू, मूग, दूध तसेच तव्यावर बनलेले पदार्थ खात नाहीत. गाईची पूजा ही गायींना स्वच्छ करून बऱ्याच ठिकाणी गायींना देखील सजवले जाते. त्यांची पूजा केली जाते. पायावर पाणी टाकून, त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून, फुलांचे हार घातले जातात. त्यांना पुरणाचा व गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्याला अमृत समान आयुर्वेदिक गुणकारी गोष्टी गायीकडून मिळतात. ती आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी मानली जाते. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो. ज्यांच्याकडे गाय नसेल त्यांनी आपल्या घरात मातीची किंवा पितळेची किंवा गाय वासरू यांची मूर्ती यांची पूजा करायची. गाई व वासरं या मूर्तीला पाण्याने धुवून स्वच्छ करून तिला स्थापित करायचे. तिला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या, फुले व्हायची, धूप दीप दाखवायचा, गोडाचा नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे तिची पूजा करायची.
अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात यासाठी देखील वासरासहित गायीची पूजा केली जाते. या दिवशी आपण 12 दिवे लावायचे आहेत. तसेच गायीची माया, प्रेम हे यातून स्पष्ट होते. त्यामुळे वसुबारस दिवशी आपण गायी व वासरांची पूजा करत असतो. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.